नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये आपलं स्वागत आहे. आता अर्णवचं पार्सल आलेलं असतं. ईश्वरी तो भला मोठा बॉक्स बघून अचंबित होऊन म्हणते की हा कसला बॉक्स आहे नेमका. म्हणजे या बॉक्समध्ये काय मागवलं असेल सरांनी. भला मोठा बॉक्स आहे, मी उघडून बघू का. नाही, सरांनी सांगितलं आहे की कोणाला देऊ नकोस किंवा दाखवू नकोस. पण जाऊ दे, मी तर सरांची बायको आहे, मी बघायलाच हवं आहे की कसला बॉक्स आहे हा. म्हणून आता ईश्वरी तो बॉक्स बघायला लागते आणि म्हणते की नाही, हा बॉक्स उघडून बघू की नको. पण तरीही ती स्वतःचा धीर करते आणि तो बॉक्स उघडून बघते. तर त्याच्यामध्ये छान असं रिबन रॅपअप करून तो बॉक्स व्यवस्थित असा पॅक केलेला असतो. ईश्वरी आता बॉक्स उघडते तर काय, त्याच्यामध्ये अगदी लहान सहान मुलांच्या वस्तू असतात. तेव्हा ती बॉक्स उघडून अचंबित होऊन जाते. आता पहिली काढते तर त्यामधून उशी. आता ती उशी ही लहान मुलासारखी जी पू असतात त्यांची उशी असते. आता ईश्वरी म्हणते की ही तर लहान बाळाची उशी असल्यासारखं वाटतंय. त्यानंतर ती बाजूला ठेवते आणि त्यामधून दुसरे कपडे काढते. तर त्यामध्ये लहान मुलांचे जे टी शर्ट्स असतात, 3/4 असतात, ते सगळे असतात. त्यानंतर मग लहान बाळाची जीन्स आणि त्याचे छान असे कपडे त्यामध्ये असतात. आता ईश्वरी ते सगळं बघते आणि म्हणते की हे काय, हे तर सगळ्या लहान मुलांच्याच वस्तू आहे. आणि नंतर ती आतमध्ये हात घालते तर त्यामधून खेळणी वगैरे बाहेर येतात. ईश्वरी म्हणते की हे काय, म्हणजे खेळणी, लहान मुलांचे कपडे, हे सगळं नेमकं काय आहे. म्हणजे हे आणून अर्णव सरांना काय दाखवून द्यायचं होतं नेमकं. तर इथे ईश्वरीला मात्र विषय पडलेला असतो की अर्णव सरांच्या मनात हे सगळं काय सुरू आहे. तर ती बाजूला बघते आणि म्हणते की यामध्ये काय लिहिलं आहे, बेबी ऑन द बोर्ड. म्हणजे काय, याचा अर्थ काय समजायचा. बेबी ऑन द बोर्ड म्हणजे. तेव्हा इथे आता ईश्वरी विचार करायला लागते की अर्णव सर यांचं चाललेलं काय. म्हणजे माझ्याशी हे एका शब्दाने काही बोलले नाही आणि ह्या सगळ्या वस्तू यांनी मागवल्यात, यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे. ईश्वरीला खूप चिंता पडलेली असते. ती म्हणते की नाही, हे काहीतरी वेगळं. बेबी ऑन द बोर्ड म्हणजे लहान बाळाचा विचार चालू आहे का यांच्या मनात. तेवढ्यात इथे नम्रताला आजी म्हणते की अगं नम्रता, तसं काही नाही आहे. अगं मी हे लाडू बनवलेत ते काही फक्त ईश्वरीसाठी नाही, सगळ्यांसाठी बनवलेले आहेत, चिंता करू नकोस. अगं सगळेजणं चिंतेत असताना, म्हणजे सगळेजणं काम करत असता, खूप गडबड असते प्रत्येकाचा दिवस असतो धावपळीमधला. त्याच्यामुळे मग मी विचार केला की त्यातले सगळेजणं जर हा लाडू खातील तर मग बरंच आहे ना. तेव्हा नम्रता म्हणायला लागते की नको आजी, मला तर हे दिसून येते की तुम्ही इशूसाठी केलं आहे, मग इशूसाठी बनवलेली एकही गोष्ट मला नको आहे. तेव्हा मग लगेच हे ऐकल्यावर मामी म्हणते की 1 मिनिट, ईश्वरीच्या बाबतीत असं बोलण्याची काय गरज आहे नम्रता. मला कळत नाही आहे की आईशी तू असं उद्धटपणे कशाला बोललीस. नम्रता काहीच बोलत नसते. आई म्हणते की अगं आजीने, म्हणजेच आईने इतक्या आनंदाने तुला हे लाडू दिला, पण तू असं का बोलून टाकवलंस. आणि तसंही तुझा ईश्वरीच्या मनामधला जो काही कडवडपणा होता तो तर निघून गेला होता ना. मग नक्की काय झालं आहे. बरं ठीक आहे, तो लाडू आई देत आहेत तो घे आणि माझ्या रूममध्ये ये, जरा मला तुझ्याशी बोलायचं आहे, असं ती म्हणते. त्यानंतर आजी म्हणते की काय झालं, घे नम्रता. परंतु तरीही ती ऐकत नाही. ती तो लाडू तिथेच ठेवते आणि म्हणते की नको आजी, मला काहीही नको आहे. जे इशूच्या नावाने बनलेलं असेल ते मला काहीच नको, असं म्हणून आता इथे नम्रता निघून जाते. आणि आजीला मात्र या सगळ्याचं वाईट वाटलेलं असतं. आजी विचार करते की हे सगळं या मुलीच्या मनात काय आहे काय माहिती. म्हणजे सगळं नीट होऊनही ही विचार का करते. असू दे. मग नम्रता निघून गेल्यावर आजी विचार करते की राहू दे, हे लाडू ईश्वरीला देते, तसंही ईश्वरीला या सगळ्याची पौष्टिक लाडूची खूप गरज आहे, अशी आजी विचार करत असते. नंतर ईश्वरी ते कपडे बघत असते एकटक आणि तिच्या डोक्यामध्ये पुन्हा विचार सुरू होतात. ती म्हणते की हे सगळं काय आहे, म्हणजे या गोष्टी माझ्या बाजूनेच का घडतायत. अर्णव सर हे माझ्याशी एकही शब्दाने याबद्दल का बोलले नाहीत. जर त्यांच्या मनात आहे तर मग असं का. लहान मुलांच्या सगळ्या गोष्टी आणल्या त्यात, मग त्यांच्या मनात नेमकं काय चालू आहे. हे सगळं लहान मुलांसाठी आहे का. तेव्हा मग आता लहान मुलासाठी काही संदेश लिहिलेले असतात, त्याच्यामध्ये पुन्हा आता बेबी ऑन बोर्ड असं लिहिलेलं असतं. ईश्वरी पुन्हा ते बघते आणि म्हणते की म्हणजे बेबी ऑन बोर्ड म्हणजे लहान बाळाचं आगमन असंच असेल ना काहीतरी. पण मग हे माझ्याशी बोलत का नाही आहेत. तिला राग आलेला असतो. इतकं सगळं तामझाम करतात, इतकं सगळं मागवलं आहे, पण नेमकं ज्या व्यक्तीबरोबर हे सगळं होणार आहे त्या व्यक्तीशीच का नाही. येऊ दे, संध्याकाळी येऊ दे, मी ना त्यांचा चांगला खबरच घेते, चांगली समाचार घेते त्यांची.
म्हणजे हे सगळं इतकं सगळं सुरू आहे, मामाशी बोलून झाले, आजी बिजी सगळ्यांशी बोलून झालेत, पण मला एका शब्दाने काही सांगत नाही आहेत काय. येऊ देत संध्याकाळी, त्यांची चांगलीच मी आता खबर घेते, बघतेच काय बोलतायत ते. ती खूप चिडलेली असते आणि नम्रता येते. ती म्हणते, आई काय झालं, तुम्ही बोलवलात? वल्लरी तिला म्हणते की काय गं, तुला काही कळतं की नाही? अगदी खरंच अक्कल डोक्यावर पडल्यासारखी वागतेस. ती म्हणते की काय झालं आहे? त्याबरोबर लगेचच वल्लरी म्हणते की अगं, हे सगळं उघड उघड त्यांना बोलून दाखवण्याची काय गरज आहे? तुझ्या मनात हा जो काही राग आहे ईश्वरीविषयी, तो त्यांना असं उघड उघड का बोलून दाखवायचा? तेव्हा ती म्हणते की हो, माझं जे आहे ते आहे, मला असं लपून छपून राग करता येत नाही. तेव्हा मग वल्लरी म्हणते की अगं बाई, हीच गोष्ट तुझा घात करेल, हे सगळं का वागायचं होतं? आता तर तू सगळ्यांना दाखवलं होतंस ना की तू चांगली आहेस म्हणून, म्हणजे ईश्वरीशी सगळा मिलाप झाला असं दाखवलास. मग आता आजीला हे सगळं त्या म्हातारीला बोलून दाखवण्याची काय गरज होती? ती काही करणार आहे, तुला डोकं आहे का तर ते जरा वापर. वल्लरी नम्रता म्हणते की मला ना हे सगळं वरवरचं दाखवता येत नाही. ती म्हणते की हे बघ अगं, एका गोष्टीचा चांगला विचार कर. तुला एक गोष्ट कळते आहे का की हे जे सगळं काही चाललं आहे ना, त्याच्यामागे ईश्वरीचाच हात आहे. ईश्वरी बघ कशी वागते. ईश्वरी राग असेल तरी कोणाला बोलून दाखवते का? मनातल्या मनातच ती ठेवते. म्हणजे मनातल्या मनात नसेल तरी सगळ्यांशी किती प्रेमाने संयमाने वागते ती, सगळ्यांशी आदराने वागते, कोणाशीही वाईट वागत नाही, प्रत्येकाला प्रेम देत असते. आणि म्हणूनच प्रत्येक जणाच्या तोंडात तिचं नाव आहे. आणि हे सगळं याचाच तू विचार कर. हे सगळं जे काही घडतंय ना, ते ईश्वरीमुळेच घडते. म्हणजे ईश्वरीला हे सगळं खरंच खूप म्हणजे चांगलं जमतं, म्हणून प्रत्येक जण तिच्या मुठीत आहे, कळलं ना? तूही तसं करण्याचा प्रयत्न कर. नम्रता म्हणते की नाही आई, मला आता हे नाही सहन होतं, या सगळ्या गोष्टी माझ्याच्याने नाही होणार. तिचा आवाज इतका वाढलेला असतो की आजी मामा येतात, विचारतात की काय गं, काय झालं आहे नम्रता, तू का चिडलीस इतकी? तेव्हा आजी म्हणते की नम्रता, अगं तुझ्या मनामध्ये नेमकं काय आहे ते जरा बोलून तरी दाखव. बाळा, अशी मनातल्या मनात कुडत राहू नको, त्याचा त्रास तुलाच होईल. असं म्हटल्यावर इथे आता लगेचच मामा बघायला लागतो आणि मामा म्हणतो की हो नम्रता बाळा, जे काही तुझ्या मनामध्ये आहे ना ते बोलून टाक, अजिबात असं राहू नको, त्याने तुलाच त्रास होईल, त्यामुळे बोल. आता इथे ईश्वरीला ह्यातलं काही माहीत नसतं. ती तिच्या खोलीमध्ये ते कपडे बघत बसलेली असते. ईश्वरी म्हणते की नाही, पण हे कपडे किती क्यूट क्यूट दिसत आहेत ना, लहानशा बाळाचे एवढूशे कपडे, आणि ते कपडे मी अगदी लहान बाळाला माझ्या अगदी मनापासून घालेन. खूप छान वाटेल ना आमचं बाळ या कपड्यांमध्ये, म्हणजे किती सुंदर दिसेल. त्याचे ते छोटूशे इवलीचे बोट ह्या कपड्यांमधून मी घालेन, आणि मग ते माझं बोट धरेल ना, आणि नंतर त्याचे ते चमकदार छोटूशे डोळे, ते तेजस्वी डोळे माझ्याकडे पाहत असतील ना आई म्हणून. आणि नंतर मग किती आणि काय काय कौतुक करू मी त्या बाळाचं. ते बाळ ना मी खरंच खूप छान सुंदर ठेवेन, आणि माझं बाळ आहे ना ते माझ्याकडे बघेल ना आई म्हणून. मग मी त्याला कधीच वेगळं होऊ देणार नाही. माझ्या बाळाला ना मी सतत माझ्याबरोबरच ठेवेन, आणि माझ्या बाळाला इतकं खेळवेन की माझं बाळ दिवसभर माझ्याकडेच राहील. मी कोणालाही देणार नाही माझ्या बाळाला. असं म्हणून ईश्वरी आता खुश होत असते, आणि बाळाच्या आठवणी एकदम म्हणजे बाळ कसं असेल, काय असेल या कल्पनेनेच ती खूप सुखी झालेली असते. आता ईश्वरी स्वतःच्याच पोटाकडे बघते, आणि त्या पोटातच माझं बाळ जन्म घेणार, ह्या सगळ्या आठवणी तिला आल्हाददायक वाटू लागतात. नंतर मग ती ते कपडे बघते आणि म्हणते की हे कपडे हे माझ्या बाळाला खूपच सुंदर दिसतील, आणि मी प्रेग्नेंट असेन तेव्हा मी कशी दिसेन, म्हणजे साधारण माझं हे सगळं रूप वेगळंच झालेलं असेल, माझं हे पोट असं बाहेर आलेलं असेल. आता मात्र ईश्वरी लाजून लाल झालेली असते. बाळाच्या कल्पनेनेच एकदम वेगळी पिशी होते, आणि खूप खुश होऊन मनातल्या मनात आनंदाचे जणू लाडू फुटू लागतात. आता ईश्वरी म्हणते की थांब, आता मला बघायलाच हवं की मी कशी दिसते ते, म्हणजे माझ्या गरोदरपणात मी कशी दिसेन ना, हे मला बघायला हवं. असं म्हणून ईश्वरी आता तिथेच बेडवरची एक उशी उचलते, आणि ती उशी स्वतःच्याच पदराच्या आड पोटाला लावून घेते, आणि स्वतःकडे बघत असते. मी म्हणते की खरंच म्हणजे जेव्हा आई होत असते एखादी मुलगी, तेव्हा तिला एक वेगळंच तेज आलेलं असतं, आणि ते तेज काही वेगळंच सांगत असतं. आणि ती स्वतःच्याच पोटाला अशी उशी बांधून घेते, आणि म्हणते की हे सगळं खूपच चांगलं आहे. असं म्हणून तिला आता असा आनंद वाटत असतो, तिला काय बोलावं ते काहीही कळत नसतं. ईश्वरी मात्र आनंदाने अगदी वेडी असते. ईश्वरी म्हणते की इतका सगळा विचार करतात अर्णव सर, इतकं सगळं आणलं आहे, पण त्याबद्दल मलाच काही सांगितलेलं नाही. पण नाही, या सगळ्या गोष्टींना त्यांच्याकडून काढून घेतल्याशिवाय मी काही गप्प बसणार नाही. मला हे सगळं समजून घेतलंच पाहिजे, आणि बघते मी मग आता माझ्याशी कसं बोलत नाहीत मनातलं ते. तेव्हा आता आजी म्हणते की बोल ना, काय झालं आहे नम्रता,
तेव्हा आता तितक्यात आकाश येतो आणि म्हणतो की 1 मिनिट मी सांगतो. आणि नम्रता, तुला काहीही बोलण्याची गरज नाही, ओके. मामा म्हणतो की अशी कशी गरज नाही आहे, थांब आकाश, तिला जे काही बोलायचं आहे मनातलं ते बोलू दे. तू बोल गं बाळा नम्रता, काय आहे तुझ्या मनात, काय चालतं आहे इतकं की तू रागराग करते. तेव्हा मग नम्रता म्हणते की ठीक आहे, बोलतेच मी आता. आजी, मला सांगा, या घरामध्ये आमच्या दोघांकडे कोणाचं लक्ष आहे की नाही? म्हणजे आम्ही नवीन जोडपं आहोत, तर कोणी आमच्याविषयी जरा तरी विचार करत आहे का? म्हणजे इतके दिवस झाले लग्न होऊन आम्हाला, परंतु अजूनही आम्ही देवदर्शनासाठी गेलेलो नाही आहोत. आमच्या दोघांचा संसार सुखाचा व्हावा, सगळं चांगलं व्हावं, असं तुम्हा कोणाला वाटत नाही का? तेव्हा मात्र आता आजी बघतच राहते. ती म्हणते की बाळा नम्रता, असं अजिबात नाही आहे. पण बघितलंस ना, तुमचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं आहे, अजून तुझ्या आईबाबांनाही माहीत नाही आहे तुझ्या लग्नाबद्दल. तेव्हा लगेचच ती म्हणते की अच्छा, म्हणजे माझ्या आईबाबांना या लग्नाबद्दल माहीत नाही, आणि जर त्यांना माहीत झालं तर मग ते हे लग्न स्वीकारणार नाहीत. मग तुम्ही काय करणार आहात? तुम्ही माझ्याविषयी एक वेगळा निर्णय घेणार आहात का? म्हणजे तुम्हाला मी अजूनही सून म्हणून मान्य नाही आहे का? त्यावेळेला तुम्ही मला घराबाहेर काढून टाकणार आहात का? म्हणजे मला मान्यच करणार नाही का? असं सगळं आता आजीला ती विचारत असते. त्यावेळेला मग आजी म्हणते की नाही गं बाळा, असं काही नाही आहे नम्रता. तेव्हा ती म्हणते की हो, असंच आहे, मला तेच दिसतंय सगळं. म्हणजे तुम्ही कोणी विचारच करत नाही आहेत. आईबाबांना मान्य नाही तर तुम्ही मला या घरातून काढून टाकाल का? काय विचार चालला आहे तुमचा? असं म्हटल्यावर आकाश म्हणतो की 1 मिनिट नम्रता, प्लीज स्टॉप. हे बोलण्याचं कोणतीही पद्धत नाही आहे. हे अशा प्रकारचं टोन वापरून अजिबात बोलू नकोस तू, चुकीचं आहे हे. असं म्हणून आता नम्रताला तो खूप बोलून दाखवतो. नम्रताला आता राग येतो आकाशच्याही बोलण्याचा, आणि ती तिकडून रागत रागत पायापटत निघून जाते. ती गेल्यानंतर आता सगळेजण विचार करायला लागतात की नेमकं या मुलीच्या मनात काय चालू असतं, खरंच इतका राग कसला असतो. तेव्हा मग आता आजी म्हणते की अभि, अरे इतका काय नम्रताच्या मनात राग आहे काय माहीत नाही. तरी ते आता मामा मनामध्ये विचार करतो की काहीतरी असं आहे जे तिला सलतंय. तर आकाश बिचारा म्हणतो की आजी, आय एम व्हेरी सॉरी. खरं तर मी तिच्या वतीने माफी मागतो. ती जे काही बोलली त्यामुळे मी माफी मागतो. असं म्हणून आता आकाश इथे घरच्यांची माफी मागतो. प्रत्येकाला खूप वाईट वाटलेलं असतं. तेव्हा आजी म्हणते की माफीचा विषय नाही आहे रे बाळा, पण हे सगळं तिच्या मनात इतकं चाललं आहे ना की काही वेगळंच म्हणजे विचार करावा लागेल. नाही, नम्रताच्या मनात इतकं सगळा विष कसं काय पेरलं जातं आहे तेच कळत नाही आहे. इथे आता आजीच्या मनामध्ये तो विचार येत असतो. त्यानंतर मग आता वल्लरी ही मात्र खूप या सगळ्याचा आनंद घेत असते. ईश्वरी आता ती उशी ठेवते आणि म्हणते की येऊ देच. आता अर्णव सर आले ना की त्यांना सगळं विचारून घेणार आहे. नक्की तुमच्या मनामध्ये काय चालू आहे, तुम्ही काय विचार करता, हे सगळं कशासाठी, सगळ्या गोष्टी आता मी त्यांना व्यवस्थित अशा विचारून घेणार आहे. त्याशिवाय मी काही आता त्यांना सोडणारच नाही आहे. म्हणजे घरात प्रत्येकाला सांगून झालेत पण मलाच नाही कळलं आहे. नाही, मला तर हे बोललं पाहिजे, मीच महत्त्वाची आहे ना. तेवढ्यात मग अर्णव तिथून येतो आणि त्याचं फोनवरती सततचं बोलणं सुरूच असतं. ईश्वरी म्हणते की झाले, आलेत. तेवढ्यात अर्णव हा फोनवर बोलत असतो. ईश्वरी अगदी संशयाने त्याच्याकडे बघत असते, जेणेकरून अर्णव म्हणजे काही बोलेल किंवा काहीतरी विषय काढेल. पण अर्णव हा बिझी असतो फोनमध्ये. आता तो ब्लेझर काढायला जात असतो आणि ईश्वरीला हात दाखवतो. तेव्हा बिचारी ईश्वरी अगदी केविलवाण्या नजरेने त्याच्याकडे बघत असते. म्हणजे तिचं आयुष्य हे वेगळ्या वळणावरती सुरू असं तिला वाटत असतं. आता तो तिच्या हातातूनच ब्लेझर काढून घेतो आणि ईश्वरी तो ब्लेझर नेहमीप्रमाणे काढते आणि अर्णव आता त्याचे स्लीव्ज वगैरे फोल्ड करायला लागतो. त्यानंतर मग आता अर्णव हा ईश्वरीला हाताला धरतो आणि हाताला धरून तो तिच्याकडे बघायला लागतो. ईश्वरी म्हणते की काय झालं. तेव्हा मग आता तो तिला खुणवतो आणि हाताने स्वतःकडे ओढतो. आता हे हात असा धरल्याबरोबर ईश्वरीला मात्र अगदी अचंबित झाल्यासारखं होतं. ईश्वरी विचार करते की ह्यांचं काय चाललं आहे, हे काय करतायत. तेवढ्यातच आता इथे अर्णव ईश्वरीच्या गालाला देखील हात लावतो. आता ईश्वरी स्वतःच्या गालाला स्पर्श करत असते की नाही, हे जवळजवळ येण्याचा विचार का करतायत, यांचं नेमकं चालू तरी काय आहे. ईश्वरी मात्र मनातल्या मनात वेगळाच विचार करत असते. आता अर्णव त्याच्या क्लायंटसोबत बोलणं संपवतो आणि नंतर मग ईश्वरी त्याचं जे ब्लेझर असतं ते पुन्हा व्यवस्थित असं कपाटाला लावून ठेवते. आणि नंतर अर्णव काहीतरी घ्यायचं म्हणून कपाटाजवळ येतो आणि ईश्वरीच्या मागूनच मानेच्या इथूनच काहीतरी वस्तू घेतो. म्हणजे त्याला घालायचे, चेंज करायचे घरातले कपडे घेतो. आता ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहते नेमकं काय चालू आहे अर्णवचं. तेव्हा मग आता अर्णव हा तिच्याकडे बघून म्हणतो की मिस इंदौर, कसला विचार करतेस तू. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर, म्हणजे
हे असे का वागतायत मला काही कळेनासं झालेलं आहे. तर ती जवळ का येत आहेत, गालावर का हात लावत आहेत, यांची इरादेना मला काहीतरी वेगळीच दिसत आहेत असं म्हणून ती आता स्वतःच्याच मनामध्ये विचार करत राहिलेली असते. नंतर अर्णव फ्रेश वगैरे होऊन येतो. ईश्वरी अगदी स्वतःच्या अंगावर वगैरे कामरून घेऊन बसलेली असते. तेवढ्यातच तिथून अर्णव येतो आणि तिच्याकडे बघता तो त्याच्या म्हणजे रात्रीचं नाईट रुटीन करण्यासाठी जातो. त्याचे फ्रेश वगैरे होऊन त्याचं परफ्यूम वगैरे अंगाला लावतो. आता हे ईश्वरी बघते आणि म्हणते की हे काय, झोपताना तर चेंज करून आलेच, पण आता हा परफ्यूम आपण हे अंगाला कशाला लावता येतं, म्हणजे कळत नाही आहे हे परफ्यूम वगैरे लावण्याचं कारण काय आहे असं म्हणून आता ती त्याच्याकडे बघतच राहिलेली असते. आणि तिने बघितल्यानंतर आता मात्र अर्णव हा वेगळाच दिसत असतो. त्याच्या मनामध्ये वेगळेच आता भाव निर्माण झालेले असतात. काय बोलावं हे त्याला काहीही सुचत नसतं. तो फक्त व्यवस्थित असा परफ्यूम मारतो आणि बाजूला येऊन बघतो तर ईश्वरी ही झोपलेली आहे. आणि मग ईश्वरी ही अशा प्रकारे अर्णवकडे बघते जेणेकरून ती आता अर्णव येईल आणि तिच्या बाजूला जाऊन झोपेल. ती म्हणते की यांचे इरादे ना मला काही ठीक वाटत नाही, परफ्यूम वगैरे मारून जवळ येण्याचा प्रयत्न करतायत की काय. आता ती पटकन जाऊन तिथे झोपते आणि अर्णव बेडवरती येतो आणि बेडवर आल्यानंतर तो आवाज देतो की मी सिंदूर. तेव्हा नेहमीप्रमाणे आवाज दिल्यावरती काही उठत नाही. तेव्हा तो म्हणतो की हे काय, मिस इंदोरला झोप लागली वाटतं, म्हणून तो पटकन तिथे बाजूला थांबतो आणि नंतर मग ईश्वरीच्या बाजूला तोही येऊन तिथे झोपतो. आणि ईश्वरीच्या बाजूलाच असलेली जी चादर ती अंगावरती घेतो आणि मग लाईट्स ऑफ करून झोपायला जात असतो. आणि झोपत असताना ईश्वरी विचार करत असते की नाही काही झालं तरी अर्णवसह जवळ नाही आले पाहिजेत असं म्हणून ती आता स्वतःच्याच मनाला एकदम दगवत असते. आणि अर्णव आता अजिबात एकदम व्यवस्थित झोपण्यासाठी म्हणून रेडी झालेला असतो. स्वतःचं अंग वगैरे अगदी हलकं करतो आणि झोपतो आणि तो गाढ त्याला झोप लागत असते, एकदम फ्रेश असतो. तेव्हा ईश्वरी ही मनातल्या मनात विचार करते की यांचं काय आहे, म्हणजे नक्की यांच्या मनामध्ये चालू तरी काय आहे, म्हणजे माझ्याशी काही बोलले नाहीत काही नाही आणि आता मात्र स्वतः गाढ झोपू गेलेत, काय करायचं आहे नेमकं असं म्हटल्यावरती आता अर्णव हा त्याच कुशीला झोपलेला असतो. परंतु ईश्वरीला आता असं पटकन वाटतं अर्णव वळत असताना की अर्णव तिच्या कुशीजवळ येतोय की काय, म्हणून आता अर्णवने तिची कुशी बदलताच ईश्वरीकडे असं येताच लगेच ती दचकते आणि जोरात किंचाळून उठते. तेव्हा अर्णव म्हणतो की एक मिनिट मिस इंदोर, वॉट्स रॉंग विथ यू, अगं हे काय करतेस तू, किंचाळलीस कशाला एवढ्या मोठ्याने. तेव्हा मग आता लगेच नम्रता म्हणते ईश्वरी की काय किंचाळली म्हणजे काय, तुम्हाला समजते का तुम्ही काय करताय. तेव्हा मग अर्णव तिला हात लावायला जाणार तेव्हा ती परत जोरात किंचाळते. आता ती किंचाळल्याबरोबर अर्णव तिचा आवाज बंदच करतो आणि म्हणतो की एक मिनिट जरा तुझं तोंड बंद ठेव, हे सगळं करण्याची काय गरज आहे. ईश्वरी म्हणते की तुम्ही काय करताय ते सांगा मला आधी. तेव्हा अर्णव म्हणतो की तू काय करतेस ते बघ आधी, तुला कळतंय अगं किती शांतता आहे इकडे आणि तू किती जोरात किंचाळलीस, अगं किंचाळलीस तर तिकडे आजीला आवाज येईल आणि आजीला अटॅक येईल तुझ्या अशा आवाजाने. तेव्हा मग ईश्वरी गप्प बसते आणि अर्णव विचारतो की काय मला सांग, हे नक्की तुझं चाललंय तरी काय, कुठली गडबड करतेस ही सगळी. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की तुम्ही लांब व्हा तुम्ही अजिबात हात लावायचं नाही. अर्णव म्हणतो की एक मिनिट काय चाललंय काय तुझं, मला कळेल का, तू का अशी वागतेस वेड्यासारखी. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो मी तुम्हाला सांगितलं ना मला अजिबात हात लावायचं नाही, लांब राहा. तेव्हा तो म्हणतो की ओके मग तुझा मुद्दा काय आहे नक्की ते मला जरा सांगशील का तू. ईश्वरी म्हणते की हो सांगते ना सांगते, मला एक गोष्ट कळत नाही की तुम्ही हे सगळं कशासाठी करत असता. तेव्हा तो म्हणतो की नक्की काय कशाबद्दल नक्की बोलतेस तू. त्याबरोबर लगेचच आता ती म्हणायला लागते की मला कळतं तुम्ही हे सगळं काय करताय, हां म्हणजे सकाळपासून मी तुम्हाला बघते या सगळ्या गोष्टी आहेत ना, तुम्ही ना जरा लांबच राहा, म्हणजे मला काही बोलत नाही आहात पण घरात प्रत्येकाकडून माझ्या लक्षात येतं आहे हे सगळं जे काही चाललं आहे ते. आणि हो मला ना जुडो कराटे येते समजलं, इथल्या इथे मी जुडो कराटे करेन. तेव्हा अर्णव म्हणतो की हो मलाही येतं, मलाही सगळं येतं, पण मिस इंदोर नक्की काय करायचं हे समजलं असतं तर मला कळलं असतं ना. तेव्हा लगेच तुम्ही ही गोष्ट एकटे कसे डिसाईड करू शकता, म्हणजे तुम्ही मला विचारलं का नाही. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर आता काय विचारणार होतं तुला, मला नक्की सांगशील का तू. ती म्हणते की नाही मला नाही विषयावर तुमच्याशी बोलायचंच नाही, तुम्ही हे सगळं एकटे कसं डिसाईड केलं मला तेच कळत नाही. अर्णव तिला म्हणतो की एक मिनिट मिस इंदोर तू कशाबद्दल बोलतेस नेमकं, मला काही कळेल का. तेव्हा ती म्हणते की हो मला सांगा सकाळी ते पार्सल काय मागवलं होतं तुम्ही,
कशासाठी होतं ते सगळं? लहान मुलांचे खेळणे, लहान मुलांचे कपडे, बेबी ऑन द बोर्ड, हे सगळं कशासाठी होतं मला जरा तुम्ही सांगा. तेव्हा लगेच हे ऐकल्यावरती तो म्हणायला लागतो की हो अगं, मी जे काही सांगतोय ते ऐक नक्की. तेव्हा ईश्वरी म्हणते की मला ना खरंच राग आला या सगळ्याचा. तुम्ही हे एकटंच कसं डिसाईड करू शकता? सगळ्या गोष्टी एकटंच कसं मागवू शकता? तेव्हा तो म्हणतो की हो, माझं ऐकशील तर तुला पुढे कळेल की मी कशासाठी आणि का केलं होतं ते. ती म्हणते की कशासाठी म्हणजे? ते लहान बाळाचे कपडे आणि त्या सगळ्या गोष्टी या कशासाठी होत्या त्या मला जरा सांगा तुम्ही. तेव्हा मग ईश्वरी त्याला सारखं सारखं विचारून तेच बोलून डोकं खात असते. तेव्हा अर्णव तिला म्हणतो की मिस इंदोर, तेच तर आहे ना, तुला ऐकून घेण्याची सवयच नाही आहे आणि तू हे सगळं कशाबद्दल बोलते? ती म्हणते की तुम्हीच प्रॉमिस केलं ना, तुम्हीच सांगितलं ना आजीला आणि मामाला. तेव्हा मग तो म्हणतो की हो, काय प्रॉमिस कसलं? तू नक्की कशाशी काय लिंक लावतेस ते कळत नाही आहे. ईश्वरी म्हणते की थांबा, दाखवते, एक एक वस्तूच दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल. आता ती तिच्या चादरीमधून तिने काही वस्तू ठेवलेल्या असतात ते एक एक काढून दाखवते आणि म्हणते की हे बघा, हे खेळणं हे कोणासाठी मागवले तुम्ही? आणि हे कपडे हे पण बघा, हे कशासाठी मागवले तुम्ही? तेव्हा तो म्हणतो की हे खेळणं, हे सगळं, हे कपडे हे कशासाठी मागवलेत? आता ईश्वरी म्हणते की हो हो थांबा, आणखी एक राहिलं. मग ती चादरीतून आणखी एक कागद काढते आणि म्हणते की हे बघा, हे पण कोणासाठी मागवलं तुम्ही सांगा. तेव्हा अर्णव तिच्याकडे बघतो आणि म्हणतो की 1 मिनिट मिस इंदोर. तेव्हा ती म्हणते की ओ 1 मिनिट कशासाठी? बोला आता, याचं उत्तर द्या मला, का आहे हे सगळं आणि तुम्ही हे कशासाठी मागवलं ते मला सांगा. आणि हे बेबी ऑन द बोर्ड हे काय आहे नक्की? तुमच्या मनात काय ते सांगा जरा मला. असं ईश्वरी आता एक एक प्रश्न विचारून त्याचं डोकं खात असते. तो म्हणतो की सांगतो, याचं काय आहे ना त्याचे सगळे आन्सर सांगतो. हे कपडे मला सांग, आपल्या घरामध्ये लहान बाळ कोण आहे? तेव्हा मग ती म्हणते की लहान बाळ कनू. मग तो म्हणतो की हो, कनूसाठीच आहे मग हे सगळे. मग हे कपडे मी कोणासाठी सांगणार? तुझ्यासाठी सांगणार होतो का? हे कपडे लहान मुलांचे आहेत, ते कनूसाठी आहे. आणि हे बेबी ऑन द बोर्ड, याचा जो बोर्ड आहे ना, हा मी कारमध्ये लावण्यासाठी आणला होता. म्हणजे कधी कधी आपण कनूला बाहेर फिरायला घेऊन जातो तेव्हा कारवर हे लावलं, किंवा ताई कधीतरी एकटी तिला चेकअपसाठी वगैरे घेऊन जाते तेव्हा मग ते कारवरती बेबी ऑन द बोर्ड लावलं तर जरा ते समोरचा गाडी चालवणारा सेफ चालवतो आणि सेफ्टीसाठी हे सगळं महत्त्वाचं असतं. आणि तू काय हा सगळा विचार करून बसली? ईश्वरी आता वैतागलेली असते, त्यावर जास्त अर्णव वैतागलेला असतो. तो म्हणतो की मिस इंदोर, या सगळ्या गोष्टी तू काय थिंक करतेस ना, मला खरंच काही कळत नाही. हे खूप चुकीचा विचार करते तू. ईश्वरी म्हणते की अर्णव सर, मला काय माहिती? तेव्हा तो म्हणतो की ॲटलिस्ट माहीत नसेल तर विचारत तरी जा, हे सगळं मी कनूसाठी घेतलं होतं. मग आता ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहते आणि म्हणते की अर्णव सर, 1 मिनिट, या सगळ्या गोष्टी आहेत ना, मला म्हणजे तुम्ही जरा काही सांगण्याची गरज नाही आहे. अर्णव तिला म्हणतो की सिरियसली? ईश्वरी म्हणते की मग मला तुम्ही एक गोष्ट सांगा, तुम्ही आजीला आणि मामाला काय प्रॉमिस देऊन ठेवलं? त्यांच्याशी काय बोलले तुम्ही? तेव्हा मग तो म्हणतो की हां, आजीने माझ्याकडून प्रॉमिस मागितलं. मग ती विचारते कोणतं प्रॉमिस? अर्णव म्हणतो की आजी असं सांगत होती की त्यांना म्हणजेच तिला आपल्या दोघांकडून बाळ हवं आहे. ईश्वरी म्हणते की मग हे सगळं तुम्ही प्रॉमिस का दिलं? तेव्हा तो म्हणतो की मी दिलं नाही प्रॉमिस, तिने माझ्याकडून घेतलं. म्हणजे तिने अगोदर काय हवं आहे ते सांगितलं आणि मग मला अगोदर प्रॉमिस दे म्हणाली आणि मग नंतर मला म्हणाली की काय हवं आहे ते सांग. मग लगेच ती म्हणायला लागते की म्हणजे हा सगळा काय प्रकार आहे? अर्णव म्हणतो की हे बघ, त्यावेळेला ना मला खरंच काही माहीत नव्हतं की आजीला काय हवं होतं ते, म्हणून मी हे सगळं केलं, समजलं ना? तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते की ओ, तुम्ही उगीचच ओरडू नका. अगोदर एकतर कसलं पण तुम्ही प्रॉमिस देऊन बसले आणि त्याबद्दल तुम्ही मला विचारलं तरी का? तेव्हा अर्णव म्हणतो की हो, ते विचारलं नाही मी तुला. मग ईश्वरी म्हणते की म्हणजे तुम्हाला बाळ नको आहे? अर्णव म्हणतो की हे मी माझ्याबद्दल सांगितलंच नाही आहे. ईश्वरी पटकन त्याला परत विचारते की म्हणजे तुम्हाला आपलं बाळ नको आहे का? असं बोलल्यावर तो तिथेच गप्प बसतो. तर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, अर्णव एका फॉरेनरला म्हणत असतो की हाऊ कॅन आय हेल्प यू? तेव्हा तो म्हणतो की वुड यू बी इंटरेस्ट इन वन ऑफ आवर फॅक्टरी इन कॉन्ट्रॅक्ट? आता तो माणूस त्याची फॅक्टरी म्हणजे अर्णवसोबत कॉन्ट्रॅक्टमध्ये द्यायला तयार झालेला असतो आणि एक वेगळीच डील असते. तर अर्णवला आता तो जे काही बोलतो आहे त्यामध्ये एक वेगळेपण जाणवतं आणि त्याने एक वेगळाच प्रश्न अर्णवला विचारलेला असतो. त्यामुळे आता अर्णवने त्यांची मीटिंग घेतलेली असते बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची. त्याच वेळेला तिथे एक जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे मेंबर असतात ते म्हणतात की हे बघा अर्णव सर, मला इतकंच वाटत आहे की हा प्रोजेक्ट आपल्या कंपनीसाठी वायबल नाही आहे. मग आता अर्णवला काय बोलायचं हे काही सुचत नाही. ते नवीन प्रोजेक्टसाठी अर्णव
पूर्णपणे अगदी त्याला काहीच कळत नसतं या बाबतीत काय करायचं. तर इथे ईश्वरी अर्णवला सांगत असते की अर्णव सर, एक काम करा, तुमच्या इथे हृदयावरती हात ठेवा आणि डोळे बंद करा आणि विचार करा की तुमच्या मनाला काय हवं आहे, तुम्हाला हे हवं आहे का, असं तुम्ही मनाला विचारा. तेव्हा मग आता अर्णव हा म्हणजे छातीवर हात ठेवतो आणि म्हणतो की हो मिस इंदौर, हे मला हवं आहे. ईश्वरी म्हणते की ठीक आहे, मग हे हवं आहे तुम्हाला, मग तुमच्या मनाने उत्तर दिलं आहे, असं आता ईश्वरी त्याला बोलते. नेमकं पुढे सगळं काय घडणार आहे पाहणं रंजकतेचे ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.